मी प्रियंका तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत जनरल रिलेशनशिप रीडिंग आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनात काय चाललंय, काय होणार आहे, काय व्हायला नको, सगळं काही आपण कव्हर करणार आहोत. ओव्हरऑल सगळी सिच्युएशन आपण बघणार आहोत. लक्षात ठेवा, हे एक जनरल रीडिंग असतं, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मॅच होईल असं नाही आहे. पण ज्यांना मॅच होईल ना, ते शेवटपर्यंत टिकतील एवढी मात्र मला गॅरंटी आहे. कारण सध्या सगळ्याच रिलेशनशिपमध्ये काही ना काही इश्यू चालू आहेत. सो बघूया आपण तुमच्या लाईफमध्ये काय आहे आणि आपण कसं कनेक्ट होऊ शकतो. सो 1176 लिहा आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा. आपण बघणार आहोत तुमच्या रिलेशनशिपमध्ये सध्या काय काय चालू आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये ओव्हरऑलच कुठल्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे सध्या, ते आपण बघूया. तर आपण हे सगळे कार्ड्स ना एकत्र ओपन करणार आहोत. मग येईल आपल्याकडे एक पूर्ण स्टोरी. ठीक आहे, द स्टार आहे. सुरुवात करूया आपण या स्टोरीची. कुठून झाली? द स्टार्स कार्ड एक खूप छान नॉर्मल सुंदर आयुष्य चालू होतं आणि एका चांगल्या अशा क्षणी, महत्त्वाच्या क्षणी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली. ठीक आहे, एक नॉर्मल छान आयुष्य चालू होतं आणि ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये अचानक या व्यक्तीची एंट्री झाली. पहिले तुम्हाला या व्यक्तीबद्दल एक नॉर्मल आकर्षण वाटत होतं, एक अफेक्शन असतं ना, की फिलिंग्स आवडते, या व्यक्तीसोबत बोलायला आवडते, फिरायला आवडते. पण नंतर त्याचं रूपांतर खऱ्या प्रेमामध्ये कधी झालं तुम्हाला कळलंच नाही. ठीक आहे, आधी द डेव्हिलचं कार्ड होतं, विच शोज की फक्त अट्रॅक्शन होतं. नंतर तेच द लव्हर्सचं कार्ड आलं. बघा, चित्र तेच आहेत, याच्यामागे डेव्हिल आहे, इथे चित्र तीच आहेत, एंटिटी त्याच आहेत, तर त्याच्यामागे एंजल आहे. सो खऱ्या प्रेमामध्ये त्याचं रूपांतर झालं. ठीक आहे, पण हळूहळू जसा प्रवास सुरू होईल ना, असं जाणवलं की काही गोष्टींमध्ये ना एकाच व्यक्तीकडनं 100% एफर्ट्स होत आहेत, समोरच्याकडनं येत नाही आहेत आणि रुसवा फुगवा खूप जास्त होतोय दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये. प्रत्येकाला असं वाटतं की समोरचा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. तुम्हाला असं वाटतं की समोरची व्यक्ती नाही, समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे. आणि कुठेतरी इतका दुरावा आलाय की आता नातं कुठेतरी संपत आल्याचं फील येते. त्याच्यामुळे खूप जास्त डिप्रेशन आणि अँक्झायटी तयार होतीये मनामध्ये कुठेतरी. असं ओव्हरऑल हे स्टोरी सांगते की तुमच्या लाईफमध्ये काय घडलं. पहिले कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये आलं, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटलं, त्याचं खऱ्या प्रेमामध्ये रूपांतर झालं. हा प्रवास पुढे सुरू होतोय नाही होतोय, तोच एक वेगळं वळण या नात्याने घेतलं आणि कुठेतरी काय म्हणतात, समोरची व्यक्ती चुकते हीच फिलिंग दोन्हीकडून येत राहिली. ठीक आहे, आणि त्यामुळे निराशा पदरी पडतीये. सध्या हे असं सगळं चालू आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये, असं दिसतंय. तर मग आपण बघूया की ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनावरती काय परिणाम होतोय. तुमच्या मनात सध्या तुमच्या एनर्जीज काय सांगतात या सिच्युएशनशी रिलेटेड, हे आपण जाणून घेऊया. आपण सगळं बघणार आहोत. शेवटपर्यंत अनेक कार्ड्स ओपन होणार आहेत. ठीक आहे, सो सुरुवात करूया. तुमची एनर्जी सध्या सांगतात की तुम्हाला जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीकडनं ना हर्ट झालंय, पण तुम्हाला असंही वाटतं की आपल्याला त्याच व्यक्तीचं ऐकायचं. जरी तुम्हाला ती व्यक्ती ना कंट्रोल करायला बघते आणि तुम्ही कंट्रोल होताय त्या व्यक्तीच्या समोर. म्हणजे ती व्यक्ती बोलेल ती दिशा, पूर्व दिशा, अशा पद्धतीने तुमचं मन तुम्ही ना ॲडजस्ट करताय का, तर नातं टिकावं म्हणून. ठीक आहे, थोडं तुमच्यावरती डॉमिनन्स समोरनं आलाय आणि या सगळ्यामध्ये ना तुम्हाला वाटतं की सिच्युएशन खरंच आपल्या योग्य आहे का आपण गिव्हअप करावं या सिच्युएशनला. किती केलं तरी समोरच्या व्यक्तीला कमीच पडतंय आपल्या बाजूने, असंही तुमच्या एनर्जीज सांगतात. त्याचबरोबर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या मध्ये ना एक चर्चा व्हायला हवी या गोष्टींवरती, जे काही तुमच्या आता रिलेशनशिपमध्ये चाललंय आणि तुमच्या दोघांचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत, तुम्हाला असं वाटतं की त्यांना मध्ये घेऊन तरी का होईना पण चर्चा करूया, हे नातं चुकीच्या दिशेला चाललं आहे
आणि तुमची इच्छा आहे की हे नातं खूप छान व्हावं, सेलिब्रेशन्स व्हावे, पुन्हा एकदा हे नातं भरावं. तसं पूर्वी तुमच्यामध्ये सुंदर दिवस चालू होते दोघांमध्ये एकमेकांसोबत, तसे छान दिवस पुन्हा एकदा तुमच्या वाट्याला यावेत, असं तुमची आतून मनापासून इच्छा आहे असं दिसतं. थोडक्यात नातं सांभाळण्यासाठी तुमच्या परीने तुमचे प्रयत्न चालू आहेत की काहीतरी करूया, कोणाला तरी मध्यस्थी घेऊया आणि समोरच्याशी कॉन्टॅक्ट करून चर्चा करूया, बसूया आणि या सगळ्याचं फळ म्हणून ना सगळं पुढे पुन्हा जाऊन सगळं छान होऊ दे असं तुमच्या मनात तरी आहे. ठीक आहे, या झालं आपण तुमच्या मनामध्ये काय. आणि आता आपण बघूया की समोरच्या पार्टीच्या मनात काय. आता ही समोरची पार्टी जी आहे ती कोणीही असू शकेल. मग आता तुम्ही तुमचं प्रेम असू शकेल, तुमचं प्रेम प्रकरण ऑलरेडी होतं, मग ब्रेकअप झालं, लॉंग डिस्टन्स आहे, नो डिस्टन्स आहे, एक्स्ट्रा मॅरिटल आहे, रुसवा फुगवा आहे, काही असेल. बघूया की तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये सध्या करंट सिच्युएशनमध्ये त्याच्या एनर्जीज काय आहेत, तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपला घेऊन त्याच्या काय चाललंय, त्याच्या मनात काय आहे आपण जाणून घेऊया. ठीक आहे, आणि मग पुढे जाऊ आपण. ओ माय गॉड, समोरची व्यक्ती आहे ना प्रचंड आत्मविश्वासाने भरलेली आणि त्या व्यक्तीचा एक गोल सेट आहे. त्या गोलच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू आहे आणि 3 कार्ड्स तर पेंटाकलचे आलेत, म्हणजे पैशाचे कार्ड आलेले आहेत. म्हणजे ती व्यक्ती आहे ना ती तिला काही करून हे जाणीव आहे की हे वय माझं काम करायचं आहे, मला काम करू दे, पैसा कमवू दे, यश मिळवू दे, आणि त्यामुळे त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. ठीक आहे, पहिलं कार्ड सांगतं 10 ऑफ पेंटाकल्स. ते सांगतं की त्यांना त्यांच्या फॅमिलीला हॅपी ठेवायचं आहे. त्यांना त्यांच्या फॅमिलीच्या साठी जे प्रेम आहे ना ते खूप जास्त आहे, कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त असू शकेल, पण त्यांना फॅमिलीला हॅपी ठेवायचं आहे, फॅमिलीला प्राऊड फील करवायचं आहे. एस ऑफ पेंटाकल्स आहे. सो नवीन अपॉर्च्युनिटीजची ते वाट बघतात त्यांच्या आयुष्यामध्ये, जेणेकरून त्यांना अजून त्यांचा इन्कम सोर्स वाढवता येईल. नवीन जॉब, नवीन बिझनेस सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांचा असू शकतो. पुन्हा पेज ऑफ पेंटाकल्स आले. सो हाती जे आहे ते कसं वाढवता येईल, किंवा काही प्रोजेक्ट त्यांच्याकडे पाईपलाईनमध्ये असतील तर त्यांचा कंटिन्यू त्याच्यावरती त्यांची थिंकिंग प्रोसेस पैशांच्या भोवती फिरते, त्यांच्या पर्सनल ग्रोथच्या भोवती फिरते, आणि त्यांना पक्की गॅरंटी आहे की मी माझ्या फोकसनी करतोय ना तर मला व्यवस्थित यश मिळणार आहे. बघा, हे आहे 6 ऑफ वॅन्स. 6 नंबर हा शुक्राचा असतो, विनस, जो दाखवतो यश, भरभराट, आर्थिक भरभराट. सो ओव्हरऑल ना तुमचे जे कोणी पार्टनर आहेत ते सध्या ध्येयवेडे झालेले आहेत. आणि ध्येय काय आहे, त्यांच्या फॅमिलीला प्राऊड फील करवायचे, पैसे कमवायचे, सक्सेस मिळवायचे. सो एक चांगल्या पार्टनरची जी लक्षणं असतात ना ती ॲक्च्युली आहेत या व्यक्तीमध्ये. इज व्हेरी फोकस्ड, आय लाईक दिस. अशीच व्यक्ती असायला हवे आयुष्यामध्ये, जी फोकस्ड असेल भविष्याला घेऊन आणि फॅमिलीला घेऊन. त्यांच्या एनर्जीज तर खूप छान आलेल्या आहेत. तुमच्या एनर्जीज खूप प्रेमात, दुःखात अडकल्यानंतर खूप जास्त स्ट्रेस निर्माण झालाय तुमच्यामध्ये. सो आता आपण बघूया की असं काय करायला हवं ज्याच्यामुळे हे नातं पुन्हा नॉर्मलला येईल. काय करायला हवं तुमच्याकडून त्यांच्याकडनं तर ते ध्येयवेडे आहेत. ओके, सो हे कार्ड सांगतं की जे झालंय ना ते तुम्ही खूप तेच धरून बसलाय. नवीन अपॉर्च्युनिटीज कडे बघा. जे झालं भूतकाळ गोंजारत बसू नका. तो मला असं बोलला होता, त्याने असं केलं, किंवा तो असं करणार नव्हता पण तो आता असं करतोय, त्याने मला बरेच प्रॉमिसेस केले होते, काय झालं माझ्यासोबत, असं तसं वगैरे. सो जुन्या गोष्टी मागे टाकून थोडं तुम्ही पण पुढचा विचार करा. चांगल्या अपॉर्च्युनिटीज आजूबाजूला असतील तर त्याचा विचार करा. तुम्ही तुमची पर्सनल ग्रोथचा पण विचार करा. ती व्यक्ती कशी ध्येयवेडी आहे, स्वतःचं व्यवस्थित विचार करते, तुम्ही पण तसंच करा. ठीक आहे, कदाचित या गोष्टीमुळे ते तुम्हाला जास्त अट्रॅक्ट होतील तुमच्याकडे. दुसरा आहे 2 ऑफ कप्स. थोडी स्पेस द्या तुमच्या पार्टनरला. खूप सतत मागे लागून तुमच्यामध्ये ना अजून जास्त दुरावा निर्माण होईल. स्पेस द्या एकमेकांना, असं हे कार्ड सांगते. आणि आता तिसरं आहे एस ऑफ स्वॉर्ड्स. एस ऑफ स्वॉर्ड्स सांगते की तुम्ही तुमची पॅशनेटली तुम्ही प्रेम करताय, प्रश्नच नाही, पण याच्यासाठी ना आपोआप संधी निर्माण होतील हे नातं फुलण्यासाठी. तो थोडीशी स्पेस द्या. नवीन अपॉर्च्युनिटीज कशा येतात बघा. तुमची पर्सनल ग्रोथ कशी करता येईल त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या.
असं हे कार्ड सांगतं की तुम्ही काय केलं पाहिजे. ठीक आहे, काय केलं पाहिजे आपण बघितलं. आता आपण बघूयात की दोघांच्या रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊन काय घडणार आहे, हे नातं टिकणार आहे की नाही टिकणार आहे, काय घटना घडतील किंवा अजून काय घटना घडायला हव्यात, है ना, बघूया आपण. आज कार्ड्स काढतोय आपण जे आपल्याला सांगणार आहेत की काय भविष्यात घडणार आहे. ओके, एक तर नाईट ऑफ पेंटाकल्स आलेला आहे की तुमचे जे पार्टनर आहेत ते त्यांच्या ना फोकस त्याच्यावरती आहे, त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार आहेत. यशस्वी झाले की ते स्वतःहून तुमच्याशी तुमच्या प्रेमाशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या बोलतील, स्वतःहून प्रपोज करतील तुम्हाला लग्नासाठी किंवा प्रपोज करू शकतील किंवा तुमच्या मनाप्रमाणे वागायला ते सुरुवात करू शकतील. कारण आता त्यांचं जे एम आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्यांचं पूर्ण झालेलं असणार आहे भविष्यकाळामध्ये. नंतरचं आपलं कार्ड सांगते 8 ऑफ वॅन्स रिव्हर्स. म्हणजे काय तर ना, आता ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला स्ट्रक वाटते ना की यार काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, समोरची व्यक्तीचा स्वभाव बदलत नाहीये, मला वेळ भेटत नाहीये या व्यक्तीसोबत, काय करू, कुणाला मध्ये घेऊ, कुणाला नको, ही जी मनाची तडफड आहे ना, ही सगळी कमी होणार आहे. ओके, कमी होणार आहे. तुम्ही यातनं बाहेर पडणार आहात, या प्रॉब्लेम मधनं तुम्ही बाहेर पडणार आहात. चांगलं कार्ड आलेलं आहे. आणि 7 ऑफ पेंटाकल्स रिव्हर्स आलंय. म्हणजे ना, समोरून सुद्धा आजपर्यंत तुम्ही जेवढे एफर्ट्स दिलेत ना, समोरनं सुद्धा तेवढेच एफर्ट्स येतील तुमच्या लाईफमध्ये तुमच्याशी संबंधित. आता तुम्ही जिथे थांबला होतात ना, तिथून ते सुरू होतील. त्यानंतर आलेले आहे टेम्परन्स आणि द हाय प्रिस्टेस. टेम्परन्स काय सांगतं की आतापर्यंत तुमची जी जे हे कार्ड सांगत होतं तसंच की आतापर्यंत तुमची जी इमोशनल टर्ब्युलन्स तुमचा चालला होता ना, मन अस्वस्थ किती दिवस, तर ते आता शांती येईल. ते जे घुसळून निघाले ना, ते पाणी आता शांत होणार आहे. तळ दिसेल पाण्याचा. तो रिलेशनशिपला पुढे कुठे घेऊन जाता येईल याचा तुम्हाला विचार करता येईल. आणि द हाय प्रिस्टेस रिव्हर्स आलंय. तो ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती नव्हती, पार्टनरकडनं तुम्हाला स्वतःहून कळेल त्या गोष्टी ज्याच्यात तुम्हाला वाटत होतं की अरे ही व्यक्ती काहीतरी लपवते माझ्यापासून, असं जे फील होत होतं ना, त्या फील्डमधनं तुम्ही बाहेर पडणार. कारण पार्टनर तुमच्याशी संवाद साधणार आहे. त्यांचा जो प्रवास होता ओव्हरऑल, त्या दरम्यान त्यांनी तुम्हाला जे काही निग्लेक्ट केलं आहे, तर त्याच्यामागे काय कारणं होती आणि त्या दरम्यान त्यांनी काय केलं, त्यांची एक यशोगाथा काय होती, कदाचित ते तुमच्यासोबत शेअर करतील आणि त्यामुळे हे नातं भक्कम होईल असंही काढू शकता. आता एक फायनल कार्ड, ओके, द हर्मिट आहे, विच शोज आता तुम्हाला ना खूप मॅच्युअर्डली या गोष्टी हँडल करायला पाहिजे. कारण तुमचे पार्टनर जे आहेत ते खूप मोठा प्रवास करून पुढे जाऊन तुम्हाला प्रपोज वगैरे करणार आहेत. मग असा माणूस जो ऑलरेडी स्ट्रगलमधनं आलेला आहे तो कसा असतो, परिपक्व असतो, द हर्मिट सारखा. त्याच्याकडे नॉलेज खूप असतं, पण त्याला ना उगाच सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला, गाजावाजा करायला, बोभाटा मारायला त्याला नाही आवडत. मग तुम्हाला ना मॅच्युअर्डली त्या व्यक्तीला हँडल करता आलं पाहिजे. त्या व्यक्तीच्या मूड स्विंग्स प्रमाणे तुम्हाला आता तुमचे मूड चेंज करायची वेळ आलेली आहे असं कार्ड सांगतं. सो ओव्हरऑल तुमचं रिडिंग आता हे स्टार्टिंगचा ज्यांचा पास्ट प्रेझेंट फ्युचर ज्यांचा काय म्हणतात मॅच झाला त्यांना ते कम्प्लीट शेवटपर्यंत टिकले असतीलच. मग आता आपण त्यांना बक्षीस द्यायची वेळ आली आहे. काय असणार आहे बक्षीस, तुमचे आवडते एंजल कार्ड्स. आपण एंजल कार्ड्सनी आणि साई टॅरो कार्ड्सनी आपण बघणार आहोत की पुढे जाऊन भविष्यामध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत, कसं काय सगळं बघू आपण. पहिले आपण एंजल कार्डचा ॲडवाईस घेऊया. तुमच्या या रिलेशनशिपला रिलेटेड तुमच्या पार्टनरचं नाव मनात घ्या आणि आपण आता बघणार आहोत की एंजलचा ॲडवाईस काय आहे या रिलेशनशिपशी संबंधित. 2 कार्ड्स काढतोय आपण. आस्क युअर एंजल्स आलंच होतं, सो त्यामुळे तसंही आपल्याला दुसरं कार्ड काढावं लागलं असतं, कॉम्प्रमाइज. बघा, आपल्याला द हर्मिट आलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की कॉम्प्रमाइज करायची वेळ येईल म्हणून, है ना. तुम्हाला तुमचे मूड स्विंग त्यांच्याप्रमाणे चेंज करावे लागतील. कारण ती व्यक्ती आता झालेली आहे 100% खूप जास्त मॅच्युअर. तर ती तुमच्याकडनं तशाच अपेक्षा करणार. सो अल्लडपणा सोडा. 4 चौघांमध्ये जाऊन तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय चाललंय हे बोलणं सोडा आणि तुमच्या पार्टनरच्या यशावरती फोकस करा. कारण अखेर शेवटी तुम्ही दोघं समान प्रगती करणार आहात पुढे जाऊन, है ना. सो खूप छान आपल्याला एंजल्सनी हे दिलंय. आता बघूया, ॲडवाईस दिलाय. आता आपण बघूयात की येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला
तुमच्या मनात जो प्रश्न आहे ना, येस नो रिलेटेड, तो करा. जे काही कार्ड येईल ते मी एक्सप्लेन करेन. डोळे बंद करा. टेक अ डीप ब्रीथ. मनातला प्रश्न करा. मी उत्तर काढते. देर इज समथिंग बेटर. ओके, तुम्ही जेवढा प्लॅन केला ना त्याच्यापेक्षा खूप छान होणार आहे. तो डोंट वरी. खूप सुंदर कार्ड आलेला आहे. मस्त कार्ड आले. आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस. तुम्ही मनात प्रश्न केला होता त्याच्यापेक्षा 10 पट मिळेल तुम्हाला चांगलं. ओके, आणि आता आहे टाइम कार्ड्स. तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे, एखादी गोष्ट कधी होईल, मग काही असेल की तुमचा पार्टनर सेटल कधी होईल, तुमचा पार्टनर स्वतःहून बोलायला कधी येईल, तुमचा पार्टनर त्याचा प्रेम व्यक्त कधी करेल, काही असेल तुमच्या मनामध्ये ना, तो प्रश्न करा. टेक अ डीप ब्रीथ. प्रश्न करा. मी उत्तर काढते. टेक ॲक्शन. सो ही वेळ आली आहे योग्य ॲक्शन घेण्याची. आणि ॲक्शन्स काय असणार आहेत तुमच्या? तुमचा समजूतदारपणा, तुमचं कॉम्प्रोमाइज, तुमची मॅच्युरिटी सुरू करायची ही योग्य वेळ आलेली आहे, असं आपल्याला एंजल्सनी सांगितलं. आपण बघणार आहोत आता साईड ॲरोने तुमच्यासाठी काय संदेश आहे. तुमच्या या रिलेशनशिपला तुमच्या गुरूंचा आशीर्वाद आहे की नाही, कसा आहे, त्यांना तुम्हाला काय द्यायचंय ॲडवाईस, ते बघूया आपण. द पॉवर ऑफ उदी. उदी इज ऑल पॉवरफुल. इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राइब्ड बाय वर्ड्स. वाचा नीट. स्क्रीनवर आलंय. सो कुठून ना कुठून, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. क्रश निगेटिव्हिटी. डू नॉट अलाउ निगेटिव्ह थॉट्स टू लिव्ह इन युअर माइंड बिफोर बिलीव्ह इन बाबा अँड बी पॉझिटिव्ह. सो मला मान्यच आहे की जर तुमची व्यक्ती तुमच्यासोबत बोलत नाही तर मनात निगेटिव्ह विचार येणार. शेवटी आपण आहोत माणसं. सगळ्यात पहिले निगेटिव्ह थॉट येतात. आपल्याला काय करायचंय? क्रश करायचंय निगेटिव्हिटीला, कारण आपल्याला गुरूंनी सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह थॉट्स आणायचे आहेत. जमलं तर देवळात जाऊन अंगारा लावून या. तुमचे जे काही असेल त्या देवळात जाऊन या तुमच्या गुरूंच्या, आणि आशीर्वाद घ्या त्यांचा. तुमच्या रिलेशनशिपमध्ये ना तुमच्या पार्टनरची खूप भरभराट होणार आहे. आणि तुम्ही जर त्यांना ह्या वेळी साथ दिली तर पुढे जाऊन तुमचं दोघांचंही भविष्य खरंच खूप छान असणार आहे. फोकस्ड पार्टनर आहे तुमचा. तुम्हीही फोकस राहा. तुमच्या प्रेमावर फोकस करा आणि तुमच्या स्वतःच्या पर्सनल ग्रोथवरती फोकस करा, असं मी सांगेन. सो आशा करते की तुम्हाला आजचं आपलं सेशन आवडलं असेल आणि तुम्ही तुमच्या संपूर्ण मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत आपले व्हिडिओ शेअर करत असाल अशी मी अपेक्षा करते. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.